काय बोलतोय नाश्ता? अंडा भुर्जी. अंडा भुर्जी. अंडा भुर्जी आणि हे कसे झाले सांगा. नाश्ता. नाश्ता शेटने बोलतो. राजेश शेठ आमची माळी आणि नाश्ता बनवला आहे. खूप जाम लागली होती. कसं झालं? ठीक आहे. पाण्याखाली आपण बोलू शकत नाही, पाण्याखाली साईन असतात. प्रॉब्लेम असेल तर कम्फर्टेबल असेल तर हा सिग्नल, डीप जायचं असेल तर डाऊन सिग्नल. ठीक आहे. प्रॉब्लेम कम्फर्टेबल आणि डीप. ओके. मासे दिसले का? घाबरला तू? नाही घाबरला? अरे नाही घाबरत ते. बोला. हर बार हे. हा बस बस बस. 1 2 3 आकर. नाही 70 रुपये. पण त्यात तांदूळ नाही, पण नाही, गोड पदार्थ नाही आणि वेगळी नाही. चालत ना. नाही चालत आता. फक्त देव आई भराडी देवी मंदिराची शोभा अजूनच खुलून दिसत होती. मंदिराचे माझं घर असल्यामुळे मला करायला लागतंय. जेव्हा मी दुसऱ्यांकडे जातो तेव्हा मला आराम भेटतो, ते लोक करतात. सुप्रभात मित्रांनो, मी पुणे परेश समाजच्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमच्या पिकनिकचा दुसरा दिवस. तर आज सकाळी पहिला 6:30 वाजता मी उठलो आणि बाहेर आलो. वरती टेरेसवरती गेलो. टेरेसवरचा जो नजारा होता, जो सूर्य कोवळून आणि सूर्य उगत होता एकदम केशरी रंगामध्ये, आणि सगळीकडे असं धुकं पसरलं होतं. चारी बाजूला धुकं पसरलं. हो बरा पहिला नजारा कैद करत होता. मग पहिला मी टेरेसवरती गेलो, त्याच्यानंतर खाली आलो. सगळं असे म्हणजे जिथे जागा भेटेल तिकडे रात्री झोपून गेलो होतो. मग त्यानंतर मग पाणी गरम करायला ठेवलं आपल्या इथंकडं आणि मयूर रे. आणि मग अशा प्रकारे आमच्या सकाळची सुरुवात झाली. आणि आता आम्ही ॲक्च्युली आलो सिंधुदुर्गमधला हायवे आहे, तिथे ओरस हा समोर दिसतोय, तो दिसतो ओरसचा. हा ओरसमध्ये होता हा हायवे बाहेरचा. मस्त एकदम चांगलं वातावरण आहे सकाळचं. सूर्यदेव आता उगवले पूर्णपणे. आणि माझा गारवा अजून गाणं होतं. आम्ही या दुकानामध्ये आलो होतो चहा पावडर घ्यायला. चहा पावडर नव्हती आमच्याकडे. चहा बनवायला गेलो आणि कळालं की चहा पावडर नाही आहे. मिळाली चहा पावडर? पाणी बॉटल विचारायला लागेल. याला घ्यायला का आलं? रोवतात हा का? इतके घ्यायचे की तुझा पाणी बॉटल का आलं? तिथं का आलास तू? काय बोलते पुढे ले. बस दोन. पाणी बॉटल यायला आलं. पाणी बॉटल आणि आताच तुम्हाला मी अपडेट देतो की आता सकाळी सगळेजण उठलेत, पटापट उठलेत. बाहेर आम्हाला आता बाहेर जायचं, बीचवर जायचं, मालवण फिरायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये आता काय काय चाललंय ते. बाहेर जाण्यासाठी सगळ्यांची तयारी चालू आहे. हा हॉल असा पसारा पडला तिकडे. आणि बेडरूममध्ये ते जेव्हा वाजून झोपलेले आहेत. हो भाऊ उठ. आणि मयूर शेठ सकाळी उठून तयारी लागली, चहा पाण्याचा बंदोबस्त करत आहे. इकडे शेठ झोपलेत अजून. आणि हा प्रदीप पण झोपलाय. आणि किचनमध्ये काय बोलतो नाश्त्याला? नाश्त्याला काय बोलतो शेठ? काय बोलतोय नाश्त्याला? अंडा भुर्जी. अंडा भुर्जी. अंडा भुर्जी आणि नूडल्स. मॅगी. आता इथे जितेंद्र शेठ कांदा कापण्यामध्ये करतात. इकडे आमच्या घरी आलो, ते घरगडी बिचारे हनीवर घालतात. खूप मदत केली आम्हाला त्यांनी कालपासून. शेठने इकडे चाय ठेवली आहे. आणि बाहेर चुलीवर पाणी तापा ठेवलं, जसं तुम्ही सकाळी बघितलंय. यो बघा सेंडी, यो बकासूर आहे. नाही रे विचार साधा आहे. साधा आहे. इकडे प्रदीप पाव गरम करतोय. जीवा
आणि इकडे शेटने चहा पण तयार केला. शेट धन्यवाद आजच्या नाश्त्याबद्दल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो सांगा हे कसे झाले सांगा. नाश्ता शेटने पण राजेश शेठ आमची माळी आणि नाश्ता बनवला आहे. खूप जाम लागली होती. कसं झालं नितेश? एक नंबर. तू सांग. राजेश शेठ जिंदाबाद. जिंदाबाद. मयूर खाऊन घ्या. एक नंबर. हा रगड जरा. 4 दिवस जेवला नाही. मित्रांनो सकाळचे 10 वाजले आणि आम्ही आता तारकर्ली बीचवर चाललो आहे. तर आपल्याबरोबर आपल्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग करतोय प्रदीप शेठ. हाय बोल. पाठीमागे आहे मयूर, राजेश शेठ आणि हे कुणाल शेठ. तर चला आपण आता मालवण आणि तारकर्ली बीचची सौंदर्य पाहूया कसं आहे ते. तर मित्रांनो आता आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी जातोय. मी स्कुबा डायव्हिंग करत नाही, आपले कुणाल शेठ आणि हा प्रदीप आहे ते स्कुबा डायव्हिंग करत आहेत. पहिल्यांदा नाही तुम्ही करतो आणि तुम्ही कसं वाटतंय? भीती वाटते काय वाटतंय? एकच वाटते. तुम्ही दुसऱ्यांदा आलात ना? तिसऱ्यांदा पहिल्यांदा कसं वाटत होतं? दोघांना जातो मी केलेलं आहे ना. तर बघूया आपला आता किती मजा येते स्कुबा डायव्हिंगसाठी. या डायव्हिंगमध्ये स्विमिंग अलाउड नाही. हात पण हलवायचे नाही, पाय पण हलवायचे नाही. तर प्रत्येक माणसासोबत आमचे 2 डायव्हर असणार. एक तुमचा हात पकडून असणार आहे, एक तुमचा शूट करणार असतात. जसे तुम्ही पॉज करणार तसे शूट मध्ये येणार. ठीक आहे. पाण्याखाली आपण बोलू शकत नाही, पाण्याखाली साईन असतात. प्रॉब्लेम असेल तर कम्फर्टेबल असेल तर हा सिग्नल, डीप जायचं असेल तर डाऊन सिग्नल. ठीक आहे. प्रॉब्लेम कम्फर्टेबल आणि डीप. ओके. प्रॉब्लेम म्हणून हा सिग्नल दाखवलात, प्रॉब्लेम म्हणून हा सिग्नल दाखवला डाऊनचा, प्रॉब्लेम म्हणून हा सिग्नल दाखवला तर डीप मध्ये घेऊन जाणार. प्रॉब्लेम हा सिग्नल आहे, कम्फर्टेबल हा सिग्नल आहे. कम्फर्टेबल प्रॉब्लेम 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 ओके. कम्फर्टेबल अँड डीप डीप. ओके. प्रॉब्लेम म्हणून असं दाखवायचं नाही, डीप मध्ये घेऊन जाणार. ओके. ठीक आहे. आपण रेग्युलर नाकाने वापर करतो श्वासचा. नाकाने श्वास घेतो, नाकानेच सोडतो. ठीक आहे. या डायव्हिंग मध्ये तोंडाने श्वास खेचायचा, तोंडानेच सोडायचं. नाक पूर्णपणे बंद होणार आहे बघा. असं श्वास असा नाही खेचायचा, असं नाही खेचायचा, श्वास असा खेचायचा आहे. ओके. ओटायची जर मुवमेंट केली तर तोंडामध्ये पाणी येणार. जरी तोंडामध्ये पाणी आलं तर आता रिटर्न ड्रॉप करायचं आहे, कंटिन्यू श्वास चालू ठेवायचा आहे. जर ओठ हलवलात तर तोंडामध्ये पाणी येणार. जरी तोंडामध्ये पाणी आलं तर आताच फुंकर मारायची आहे, कंटिन्यू श्वास चालू ठेवायचा आहे. पूर्ण सेफ्टी आहे. एकदा शिडीवरून खाली आलात आणि घाबरून वरती गेलात तर परत चान्स भेटत नाही. ओके. सरफेस डायव्हिंगला ट्रेनिंग होणार. ट्रेनिंगमध्ये जो पास होणार तो पाण्याखाली जाणार. जॅकेटमध्ये एअर असते, जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत ड्रायव्हर पाण्याच्या खाली घेऊन जाणार नाही. ठीक आहे. पूर्ण सेफ्टी अजिबात घाबरायची नाहीये. ठीक आहे. पहिले 3 जण कोण येत आहे विचार इकडे कसं वाटलं सांग. काय कसं वाटलं सांग.
आतमध्ये गेलते का? मासे दिसले का? घाबरला तू नाही घाबरला आतरंगी असतो तुम्हाला तिथे अंदाशील नको. तर मंडळी आपले जे मित्रपरिवार आहेत ते आत्ताच स्कुबा डायव्हिंग करून आलेत. तर हा प्रदीप पहिल्यांदा गेला होता आणि ते शेठ तिसऱ्यांदा गेला होता ना. आपण या दोघांचे अनुभव जाणून घेऊया, कारण मला आधीच भीती होती, आपला अवकातीच्या बाहेर होतं म्हणून आपण काही गेलो नाही, पण इथपर्यंत येऊन बघत होतं नक्की काय चालतं ते स्कुबा डायव्हिंग करताना. तर आपण पहिला प्रदीपला विचारूया त्याचा पहिला अनुभव कसा होता. कसं वाटतं तुला? नाही नाही, जाताना फक्त भीती वाटत होती. थंड पाणी होता. हां आतमध्ये उतरल्यावर काहीच नाही वाटलं. आणि मासेमारी काय होतं? मासे वगैरे आहेत, रंगीबेरंगी आहेत, पापलेट वगैरे सारखे आहेत. हां डीप गेल्यावर फक्त कानात पाणी गेलं, हां कंट्रोल केलं थोडासा. पैसे वेस्टेज नको. आणि सायन्स समजले का हे असे असे सायन्स हा समजले? सायन्स समजलेले. काय काय होते? वरती यायला फक्त थांब होता आणि डीप मध्ये जायला हा होता. काही यूज नाही केला, फक्त वरती यायला मी यूज केलं. कानात प्रेशर गेला मग आलो वरती. आणि शेठ तुम्हाला कसं वाटलं? माझी तर पिस्तूल नव्हती, मला काय असं वाटलं नाही, कारण आपण पहिला केलेलं आहे. हां ते खाली वरती यायला थांब होता, खाली जायला असं होतं, हां आणि एकदम चांगलं वाटलं तर असं होतं, तुम्हाला पाठवत होतं हे? पाठ होतं. आणि प्लस खाली एकदम डीप गेलं, एकदम दगडी विटला आहेत, काच वगैरे दिसतो, हां मासे बिसे आहेत. दगडांवर वगैरे धावून आलो. आता ते व्हिडिओ कधी देणार? व्हिडिओ व्हिडिओ देणार आहे. बायको देणार ते? चला आपले 800 रुपये बसून झाले. 800 हा वचले. आणि जर ज्यांना नाही जमत त्यांचं कॅन्सल. जे घाबरले घाबरलं तर पाहिजे, गेलं waste. हां का, म्हणजे आधी प्रॅक्टिस घेतात. घाबरले किंवा तळावरती. नाही बोटीच कॅन्सल केलं तर कॅन्सल आहे. हां आतमध्ये उतरलो ना हां मग कॅन्सल केल्यावर पैसे अच्छा अच्छा कॉस्ट्युम घालून तर गेले, हां. पैसे टाकले. आणि बोटिंगमध्ये नाही बोललं तर मग भेटतात. मलाच नाही दिलं तर ठीक आहे, ते करता येईल. ठीक आहे ठीक आहे. बोला हर बार हे हा बस 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 1 2 3 आकर बेकरार है 3 हा का होना प्यार है. असू दे काय नव्हतं. 3 hours later. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं की आम्ही मालवणला किती मजा केली. स्कुबा डायव्हिंगला गेलो होतो, बाकीचे मित्र बीचवरती मजा करत होते. त्याच्यानंतर आम्ही काही रील बनवल्या, त्या कदाचित हा ब्लॉग यायच्या आधी तुम्हाला बघायला मिळतील. ठरलीवरून निघाल्यावरती वेदांत हॉटेलमध्ये थोडाफार नाश्ता केला आणि आता आम्ही इथून 15 किलोमीटर असलेलं भराडीदेवी मंदिर अंगणेवाडी या देवीच्या मंदिराचं दर्शनाला चाललो आहे. तर आपल्याबरोबर आहेत पाठीमागे नितेश, संदेश, ह्या दाखवा नितेश, संदेश, पाठीमागे जितेंद्र आणि सुनील, आणि हे आपला भाऊ तेजा. तर आता आम्ही सगळे चाललो आहे देवीच्या दर्शनाला चाललो आहे. तर आता आपण डायरेक्ट भेटूया भराडदेवी मंदिरामध्ये. चला तर मग. बघायचं तिकडे मोठी कशी आहे हो? ओटी आत्ता काय सांगते का मला तुम्हाला ओटी 70 आहे, पण आता ओटीमध्ये कसं माहिती आहे, तांदूळ नाही, नारळ नाही, ओटी कशी? पण नाही, बरोबर. 70 रुपये. हां पण त्यात तांदूळ नाही, पण नाही, गोड पदार्थ नाही आणि वेली नाही. चालत नसतं. नाही चालत आता. हां फक्त देव दिवाळीपासून यात्रेपर्यंत असंच जायचं. हां म्हणजे
9 तारीखला जेव्हा यात्रा आहे ना त्या दिवशी ओपी भरणार ना तेव्हा सगळं चालू आहे. सगळं गोड पदार्थ वगैरे केळी बिळी सगळं जास्त शास्त्र आहे का? 9 तारीखला आहे, 9 फेब्रुवारीला 9 फेब्रुवारी पासून ते पुढे मग चालू झाली. बुटी घ्यायची का आपल्याला? जाऊ पिशवी किती घ्यायची? तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करत आहोत. संध्याकाळचा सोनेरी सूर्यकिरण आणि मंदिराच्या भिंतींचा सफेद रंग दोन्ही मिळून आई भराडदेवी मंदिराची शोभा अजूनच खुलून दिसत होती. मंदिराचे बाहेरील कोरीवकाम जितके सुरेख दिसत आहे तितकेच सुरेख आतील कोरीवकामसुद्धा अगदी मन लावून केलेले दिसत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आई भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तजनांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच उल्हास दिसत होता. मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आतले कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो आम्ही काढलेले नाहीत, आम्ही काढू शकलो नाही. बाकी आमची जी इच्छा होती आई भराडी देवीच्या मंदिराला भेट देण्याची ती आज पूर्ण झाली. दर्शनसुद्धा खूप छान झालेले आहे. Later that same evening. तर मित्रांनो, आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही जेव्हा घरी आलो 7 वाजता घरी आलो. 7 वाजता घरी आल्यानंतर पहिली घराची साफसफाई केली, कोणी झाडू मारलं. त्याच्यामध्ये आम्ही ते मच्छी वगैरे थंड राहण्यासाठी आणला होता. तो बॉक्स धुवून ठेवला. त्याच्यानंतर झाडू मारल्यानंतर जी भांडी होती ती भांडी सगळी साफसफाई करून घेतली. नंतर किचनचा ओटा साफ करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही जेवणाची तयारी लागलो. म्हणजे आधी फ्रेश झालो, त्याच्यानंतर सगळं जेवणाची तयारी चालू झाली. कोणी मच्छी तळायला घेतली, कोणी मटण बनवायला घेतलं आणि कोणी भात बनवायला घेतला आणि असं करून सगळी कामं आम्ही आता आटपलेली आहेत. आणि आता 9:30 वाजता वाजलेत. आम्ही आता जेवायला बसतोय. आज जरा कारण का आजच्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही बीचवरती गेलो होतो, तारकर्ली बीचवरती गेलेलो. तिथे त्या उन्हामध्ये किंवा आम्ही त्याचे भरपूर रील बनवल्या. त्या रील तुम्ही माझ्या इंस्टाग्राममध्ये बघू शकता. हा ब्लॉग यायच्या आधी कदाचित इंस्टाग्रामवरती त्या रील अपलोड झाल्या असतील. माझ्या इंस्टाग्राम आय डीचं पण तेच, इंस्टाग्राम आणि फेसबुकचा आय डी पण तोच आहे, मी गोगणी परेश. तुम्ही त्या रील चेक करू शकता. हा म्हणजे हे ब्लॉग यायच्या आधी ते कदाचित अपलोड होतील. तर मग मी तुम्हाला दाखवतो की आम्ही आता रात्री जेवणामध्ये काय काय बनवलं आहे ते. तर चला. तर इकडे आपली मंडळी जेवायला बसलेली आहेत सगळेजणी. सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. तुम्ही आता क्लिप बघितल्या असेल याच्या आधीच्या. तर जेवणामध्ये मी दाखवतो. हे सॅलड घेतलेलं आहे आम्ही. त्याच्यानंतर हे मटण बनवलेलं आहे. हे फिश आहे, फ्राय केलेली फिश, पापलेट, सुरमई आणि ते डोकी द्यायचे ना. याच्यामध्ये हा मटण बनवलेलं आहे आपल्या त्याच्या बाबांनी. त्याच्यानंतर ही मच्छी फ्राय केलेली आहे संदेशने. आणि बाकीचे जण काय साफसफाई करू सगळेजण बिझी होते. आणि हा भात लावलेला आहे आपल्या फुले साहेबांनी. बाकी आता उद्याला जे आता भांडी बिंडी होतील ते भांडी कसाचे काम हे करतात साफसफाईची. माझं घर असल्यामुळे मला करायला लागतंय. जेव्हा मी दुसऱ्यांकडे जातो तेव्हा मला आराम भेटतो, ते लोक करतात. हे आमचे प्रत्येक पण असला आम्ही आराम दिलेला. आम्ही सगळ्या आराम भेटला. कोणी झाडू मारले, भांडी घासलेले आहेत, अतिशय सुंदर असं कचरा जमा केलेला आहे. आज मला आराम भेटला. तर आता आम्ही जेवल्यानंतर आम्ही आता आराम करणार, कारण दिवसभरात आम्ही खूप मौज मजा केलेली आहे. तर त्या रील तुम्ही नक्की बघा. या ब्लॉगच्या आधी त्या अपलोड होतील. माझ्या इंस्टाचा आय डी पण सेमच आहे, फेसबुकचा आय डी पण सेमच आहे. तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि आज आराम करून उद्या आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार होतो? कुणकेश्वर आणि त्याच्यानंतर रत्नागिरीला कुले साहेबांच्या घरी जाणार आहोत. तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.